नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे। मित्रांनो, आपल्याला जी इन्कम गॅरंटी LIC ऑफ इंडियाच देते मित्रांनो, ही सरकारची संस्था आहे आणि आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे। मित्रांनो, असा प्लॅन पूर्वी नव्हता, आता आहे, तो घेण्याची संधी आहे। कारण 8% इंटरेस्ट रेट आपण सेविंगला कुठेही मिळत नाही। आपण बचत खात्यावर आपण बँकेत पाहिले 2 ते 3% व्याजदर मिळतो आणि इन्शुरन्स कुठलीही बँक देत नाही। आपण सेविंगला 8% इंटरेस्ट रेट देतो आणि आपण रिस्क कव्हरेज पण देतो। रिस्क कव्हरेज म्हणजे पैसे भरलेले नसताना मोठ्या पैशाची गॅरंटी, ते LIC ऑफ इंडियामध्ये मिळत आहे मित्रांनो। आणि ही सरकारची संस्था असल्यामुळे इथे धोका नाही, भीती नाही। आता जे नवीन प्लॅन आहेत 1 ऑक्टोबर 2024 नंतर, ह्या प्लॅनमध्ये आपल्याला 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात। पूर्वी अशी सुविधा नव्हती। पूर्वी आपल्याला 2 वर्षे 3 वर्षे थांबावं लागत होतं। म्हणजे आत्ता आपल्याला लिक्विडिटी आहे आणि पैसे बचत केले तरच पैसे राहणार। आपण जर पैसे नाही बचत केली तर खर्च होऊन जाणार आणि पैसे कमवायचं वय पण संपून जाणार। म्हणजे काय होतं, आपलं डबल नुकसान होतं। एकतर परत पैसे कमवता येत नाही आणि पैसे नसल्यामुळे आपल्याला आपल्या अन्न, वस्त्र, निवारा, जीवनावश्यक गरजा हे आपण कशा भागवणार, हा मोठा प्रश्न आहे। बऱ्याच व्यक्ती टाळाटाळ करतात आणि शेवटी त्यांना कळायला लागतं, परंतु मित्रांनो काय उपयोग होत नाही। वेळ कोणासाठी थांबत नाही। वेळेच्या आत काम केलं तर नक्की फायदा होतो, हे आम्ही पेपरवर लिहून देतो। आपण वेळ वाया घालवू नये म्हणजेच आपल्याला संकट निर्माण करणे असंच आहे। बरेच व्यक्ती टाळाटाळ करतात आणि आपण काय करतो, आजच्या अडचणी बघतो आणि भविष्यात फार मोठ्या अडचणी तयार होतात। त्याच्यामुळे तर बँका लोनचा व्यवसाय जोरात चालू आहे बँकेचा। पूर्वी एवढे लोनचे प्रकार नव्हते। आता बघा, व्हेकल लोन आहे, पर्सनल लोन आहे, मोबाईलसाठी लोन आहे, लॅपटॉपसाठी लोन आहे, एज्युकेशन लोन आहे, प्रत्येक। आणि आता क्रेडिट कार्ड, क्रेडिट कार्ड हे पण एक लोनचा प्रकार आहे मित्रांनो। आपण काय करतो, जे पैसे कमवलेले नाहीत तेच खर्चून टाकतो आणि नंतर ते कर्ज काढलेलं आपण पे करत असतो आणि ह्या वेळेमध्ये आपलं आयुष्य संपत जातं। किंवा देव न करो काही कोणाच्या जीवनात काही वाईट दिवस येऊ नये, तसं जर काही घडलं तर पूर्ण परिवार उद्ध्वस्त होतो मित्रांनो। सध्याच्या काळात ह्या कलियुगामध्ये 2 शस्त्र फार मोठी आहेत मित्रांनो, एक मेडिक्लेम पॉलिसी आणि एक LICची पॉलिसी। कारण सीमेवरच्या जवानाला ट्रेनिंग देऊन तरुण असतो, सशक्त असतो, सीमेचं रक्षण करतो, त्यावेळेस त्याला हत्यारं दिली जातात, रायफल दिली जाते, त्याला ड्रोन कॅमेरे असतात पाहण्यासाठी, लढाऊ विमानं असतात, अनेक काही साहित्य साधनं, रणगाडे, हे का पुरवले जातात? कारण हत्याराशिवाय तुम्हाला युद्ध जिंकता येत नाही। हे सीमेवरचं उदाहरण झालं। जसं पोलीस डिपार्टमेंटचे लोकंसुद्धा काय करतात, त्यांच्या डोक्यावर हेल्मेट असतं, दंगल असेल तर हातात दगड लागू नये म्हणून एक स्क्वेअरच्या जाळी असतात ना मित्रांनो, काठी असते, रायफल असते। हे कशासाठी असते? ही सिक्युरिटी आहे ना, त्यासाठी पैसे लागतात ना। सिक्युरिटीचे पैसे परत मिळतात का? आपण घरावर घर लावतो, दारावर दार लावतो, कॅमेरे लावतो, वॉचमॅन ठेवतो, सिक्युरिटीचे पैसे कुठंच मिळत नाहीत मित्रांनो। पण तो LIC ऑफ इंडियामध्ये सिक्युरिटीचे पैसे रिटर्न मिळतात व्याजासहित। म्हणजे आपण जे प्रीमियम भरतो ते वाढवून मोठी रक्कम मिळते ना। त्यासाठी LICची सेविंग म्हणजे फार मोठी मॅजिकल सेविंग आहे आणि धोका नाही, भीती नाही आणि पैसे काढून वाढतात असा प्लॅन आहे आपल्याकडे, लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी। तर आपण सिक्युरिटी तर आपल्याला मिळतेच फार मोठी। जसं 10,000 रुपये भरले की 30 लाख रुपये आणि 30 लाखावर आपण बोनस देतो मित्रांनो। असं कुठेही घडत नाही। हे मॅजिकल प्रॉडक्ट आहे, फक्त माहिती नसल्यामुळं, अज्ञानापोटी नुकसान होतं माणसाचं किंवा आपण लक्ष नाही दिल्यामुळे। 2च गोष्टी असतात, एक अज्ञान आणि दुसरी हलगर्जीपणा, म्हणजे लुझिंग काम। कुठलंही काम आपण उशिरा केलं तर नक्की त्याची किंमत मोजावं लागते मित्रांनो। काही विद्यार्थी अभ्यास करत नाहीत, पुन्हा 1-1 मार्काची त्यांना किंमत कळते ना, ॲडमिशन मिळत नाही, डोनेशन द्यावं लागतं, नोकरी चांगली मिळत नाही, पॅकेज चांगलं मिळत नाही, हे दूरगामी परिणाम होतात। तसंच आहे, तुम्ही इन्शुरन्सला टाळाल तर तुम्हाला नक्की अडचण आल्याशिवाय राहणार नाही। हे एक मानवी जीवनामध्ये मोठी हत्यारं आहेत सध्या लढण्यासाठी। जीवन ही एक लढाई आहे। जन्म मृत्यूमधलं अंतर म्हणजे जीवन आहे। हे सक्सेसफुली करण्यासाठी, सुखी करण्यासाठी, संकट दूर करण्यासाठी तुम्हाला दोन्ही मार्गाचा अवलंब करावा लागेल। दोन्ही LIC ऑफ इंडियाची पॉलिसी, इन्कम पॉलिसी आणि स्टार हेल्थचे मेडिक्लेम, दोन्ही साधनाचा वापर करून, दोन्ही हत्याराचा, दोन्ही इन्स्ट्रुमेंट्सचा वापर करून आपलं जीवन आपल्याला सुखी आणि समृद्ध बनवता येतं। टेन्शन मुक्त
हे जर नाही केलं आणि वेळेला जर नाही केलं तर हे परत घेता येत नाही मित्रांनो. बऱ्याच व्यक्तीला आम्ही आज पॉलिसी देऊ शकत नाही. त्याचं कारण आहे, त्यांना अशीच माहिती सांगितली होती, त्यांनी पण माहिती ऐकली होती, परंतु टाळाटाळ केली. आज पॉलिसी करू, उद्या करू. मित्रांनो, हे प्रॉडक्ट आज उद्या घ्यायचं नाहीच. त्याचं कारण सांगतो, माणसाची हेल्थ चांगली असेल तरच हे प्रॉडक्ट मिळतं. आणि दुसरी, एज प्लॅनमध्ये जे एज क्रायटेरिया असतो, वयाची जी लिमिट असते त्याच्यामध्ये ते एज पाहिजे. एज पण वाढत चालले आणि हेल्थ बिघडेल का नाही, चांगली राहील का हे सांगू शकत नाही. दोन्ही गोष्टी तुमच्या हातात नाही. पैसे काय आपण कुठूनही आणू, परंतु नुसतं पैसे दिल्यामुळे पॉलिसी मिळत नाही. त्यासाठी आपली हेल्थ पण चांगली पाहिजे आणि वय पण त्या प्लॅनच्या हिशोबानं पाहिजे. हे दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाही. आणि जेवढा उशीर करू आपण तेवढं इन्कम आपलं कमी होतं. बऱ्याच वेळेस व्यक्ती म्हणतात 1 महिन्यानंतर पॉलिसी घेऊ, 2 महिन्यानंतर. आपण हे आपल्यासाठी केलेलं एक फार मोठं चुकीचं समजूत आहे आणि प्लॅनिंग आहे, अनप्लॅन्ड काम. जसं तुम्हाला 10 लाख रुपये घेऊन जावं म्हणलं तर तुम्ही थांबताल का? लगेच द्या म्हणताल. परंतु 10 लाखाची पॉलिसी आपण लवकर घेत नाही. त्याचं कारण आहे मित्रांनो, आपण पैसे कमवून जर मोबाईल घेतला तर आपण स्क्रीन गार्ड लगेच लावतो, परंतु पॉलिसी करत नाही. कारण आपलं जीवन हे निसर्गातनं फुकट मिळाले. आपण पैसे मोजलेत का? माणूस हा फुकट मिळालेला आहे, त्याच्यामुळे त्याची किंमत नाही आणि वेळ पण आलेली नसते. वाईट वेळ आल्यानंतर आपण लगेच आपल्याला त्याचं जाण होते. पैशाची हे फ्युचर नीड्स आहेत, भविष्याच्या गरजा आहेत. जसं मूल छोटं असतं त्यावेळेस पॉलिसी बरेच जण काढत नाहीत, एज्युकेशन प्लॅन घेत नाहीत आणि नंतर त्यांना कळायला लागतं की चूक झाली. मित्रांनो, चुकीसाठी व्यावहारिक जीवनामध्ये माफी नाही, त्याचे परिणाम भोगावे लागतात. जसं एखाद्या विद्यार्थ्याने चांगला अभ्यास नाही केला तर काय होईल? चांगली नोकरी मिळत नाही, चांगलं कॉलेज मिळत नाही, म्हणजे तुम्हाला आयुष्यभर त्याचं नुकसान होतं. आणि हे होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला उदाहरणं वेगवेगळे देऊन तुम्हाला समजून सांगतो आहे. इन्कम ॲग्रीमेंट आहे आणि मेडिक्लेम म्हणजे लॉस ॲग्रीमेंट. दोन्ही घेणं गरजेचं आहे, दोन्हीची आवश्यकता आहे. कारण पैसे आले पाहिजेत आणि आलेले पैसे सुरक्षित राहिले पाहिजेत. जसं काय होतं, काही लोकांकडे मेडिक्लेम पॉलिसी नसते आणि काय होतं, कर्ज काढून मेडिकलची गरज भागवली जाते, घर जागा विकला जातो, म्युच्युअल फंड्स, शेअर मार्केट, सोनं चांदी, सगळ्या गुंतवणूक तोडल्या जातात आणि ते गरज भागवली जाते. त्यासाठी तुमच्या कष्टाचा पैसा दुसऱ्याच्या खिशात जाऊ नये. खिशात जात नाही, आपण काढून देतो ना. अशी वेळ येऊ नये म्हणून मेडिक्लेम पॉलिसी पण स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, जनरली बघा ना, 2-3 लाखाच्यावर पॉलिसी नसतात लोकांच्या. आता जे पुण्यामध्ये दीनानाथ हॉस्पिटलमध्ये जी केस घडली ती बघा ना, त्यांना 20 लाख रुपये सांगितले होते आणि त्यांच्याकडे 2-3 लाखच होते, पैसे नव्हते, तरी ॲडमिट करून घेतलं नाही. हे मार्केटची वस्तुस्थिती आहे मित्रांनो. आणि बरेच लोक म्हणतात सरकारी योजनेची पॉलिसी आहे. मित्रांनो, ते काय कामाची नाही पॉलिसी. त्या पॉलिसीमध्ये तुम्हाला ट्रीटमेंट मिळेल का हे गॅरंटी नाही. जसं काय होतं, आपल्याला जर तिथं इलाज नसेल, सोय नसेल तर आपण काय करणार? आपल्या पेशंटचा धोका होतो ना. मग तसंच झालं ना. मग काय होतं, हे होऊ नये म्हणून आपण प्लॅनिंग करणं गरजेचं आहे मित्रांनो. बऱ्याच वेळा काय होतं, आपण सरकारी योजनेच्या ज्या पॉलिसी आहेत सरकारच्या, त्याच्यावर अवलंबून राहतो आणि शेवटी आपल्याला धोका होतो. असं होऊ नये म्हणून आपल्याकडे मेडिक्लेम पण पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. बऱ्याच वेळा 2 लाख 3 लाखाच्या पॉलिसीने काही होत नाही. त्या लेडीजला 20 लाख रुपये भरायला सांगितले होते. दुर्दैवी घटना घडली मित्रांनो. त्यांना ॲडमिशन करून घेतलं नाही, त्यांना ॲडमिट केलं नाही. ससूनला जाण्यासाठी सांगितलं, ससूनहून परत दुसऱ्या हॉस्पिटलला ॲडमिट केलं. क्रिटिकल केस होती आणि लेडीजचा डेथ झाला मित्रांनो. ही दुर्दैवी घटना अशी घडू नये, परंतु आज ह्याच्यातनं एकच शिकून घेण्यासारखं आहे की कुणाचं कुणाला पडलेलं नाही. पैसे असेल तर सगळं काही होतं, पैसे नसेल तर माणूस मेला तरीसुद्धा कुणी विचार करत नाही. नंतर चर्चा करून काय उपयोग आहे? मला सांगा, पेशंट गेला ना. त्यासाठी आपण सरकारी योजनेवर न अवलंबून राहता मित्रांनो, आपण सेपरेट आपली मेडिक्लेम केली पाहिजे आणि पॉलिसी मोठी पाहिजे. छोट्या पॉलिसीतनं काय उपयोग होत नाही. 2-3 लाखाच्या पॉलिसी असतात आणि पुन्हा पॉलिसी पण मिळत नाही आणि नुकसान आपल्याला प्रॉपर्टी विकून किंवा कर्ज काढून. 2च गोष्टी असतात आपल्यासमोर, एकतर पेशंटला वाचवणे किंवा कर्ज, प्रॉपर्टी, घरदार विकून पैसे भरणे. कधीकधी काही व्यक्तीकडे घरदार, प्रॉपर्टी पण नसते, त्यांची किती वाईट अवस्था होती मित्रांनो. अशी कुणावर वेळ येऊ नये, त्यासाठी आपल्याकडं सगळं प्रोव्हिजन करता येतं त्यावेळेत केलं पाहिजे.
बऱ्याच व्यक्ती आमचा अनुभव सांगतो 25 वर्षाचा टाळाटाळ करतात. आज करू, उद्या करू आणि मोठी कशाला, कारण संकट आलेलं नसतं ना आणि आल्यानंतर तुम्हाला काही करता येत नाही. त्यासाठी LIC ऑफ इंडियाची मोठी पॉलिसी लाईफ टाईम आता मनी बॅक पॉलिसी आहे आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम 20-25 लाखाची तर मिनिमम पाहिजे. कसं दिवसेंदिवस हॉस्पिटलचा खर्च वाढत आहे, महागाई वाढत आहे, औषधाचा खर्च वाढतो आहे, डॉक्टरची ट्रीटमेंट फीस वाढते, तपासण्याचे पैसे वाढतात. त्यामुळे मेडिक्लेमचा पण प्रीमियम वाढतो आणि मेडिक्लेम वाढूनसुद्धा आपल्याला मिळेल का नाही सांगता येत नाही. त्यासाठी मोठी पॉलिसी सुरुवातीलाच करणं गरजेचं आहे. कारण इन्शुरन्स अशी गोष्ट आहे की तुम्हाला परत मिळेल का नाही सांगता येत नाही. त्यासाठी मोठा इन्शुरन्स पहिले सुरूलाच करणं गरजेचं आहे. बरेच व्यक्ती इन्शुरन्सला टाळतात आणि मग अडचणीत सापडतात आणि त्यांना मार्ग राहत नाही. मित्रांनो, इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे एक मोठा ॲग्रीमेंट आहे तुमचं. थोडेसे EMI भरून, जसं 20-25 हजार भरले की 5 लाख रुपये लिहून मिळतात मेडिक्लेममध्ये आणि LIC ऑफ इंडियाचे 2,000 भरले तर 5 लाख रुपये लिहून मिळतात. म्हणजे जे पैसे भरले नाहीत, जे ठेवले नाहीत, त्याची मोठी गॅरंटी. आणि प्रॉब्लेम आल्यानंतर हे फार तुमच्या कामाला येते. मानसिक तुम्हाला टेन्शन येणार नाही, तुमच्या गरजा थांबणार नाही, तुम्हाला योग्य मदत होईल. त्यासाठी LIC ऑफ इंडियाची लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी आणि मेडिक्लेम आणि सतत हे थोडंफार वाढवले पाहिजेत पॉलिसी. महागाईंच्या हिशोबानं आपल्याला पैसे बजेट वाढवलं पाहिजे ना. तसं नाही केलं तर काय होईल, पॉलिसी असून फायदा होणार नाही. मग बऱ्याच वेळेस होतं ना असं, मेडिक्लेम पॉलिसी असून वरनं पैसे भरावं लागतात. मग ही वेळ काय येते, त्याचं कारण आहे आपण कुठं तर त्याचा रिव्ह्यू घेऊन आपण इन्क्रीज केलं पाहिजे. इन्क्रीज नाही केलं तर काय होईल, आपल्याला ते पैसे पुरणार नाहीत. म्हणजे आपण इन्शुरन्स घेऊनसुद्धा आपल्याला त्याचा पूर्ण फायदा होणार नाही. आणि काही लोक आता बघा, बरेच व्यक्ती पॉलिसी असलेली ते सुद्धा भरत नाही. हे पण दुर्दैव आहे मित्रांनो. कारण संकट कधी येईल सांगता येत नाही. आयुष्य माणसाचा उद्याचा दिवस माहिती नाही आणि आपल्याला कोणी वेळेला पैसे पण देणार नाही. आपली प्रॉपर्टी असेल तरी ते वेळेला विकेल माहीत नाही, किती पैशाला विकेल माहीत नाही. कारण आपल्याला जर प्रॉब्लेम आला तर सगळे त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात आणि आपण जर प्रोव्हिजन नाही केलं तर ऑटोमॅटिक आपल्याला नुकसान होतं. आणि हे होऊ नये म्हणून आपल्याला इन्शुरन्सची गरज आहे. इन्शुरन्स म्हणजे कलियुगामध्ये तुम्हाला लढण्यासाठी मोठी शस्त्र आहेत आणि हे वेळीच त्याचं ते घेतले पाहिजेत, कधीही घेता येत नाही. बरेच लोक टाळाटाळ करतात. आमचा अनुभव सांगतो, टाळाटाळ करतात, वेळेला पैसे भरत नाहीत, काढले असेल तरी, आणि वाढवत नाहीत. बरेच व्यक्ती म्हणतात हे पॉलिसी संपल्यावर वाढवा. असं नसतं, कारण उद्या आपल्याला पॉलिसी मिळेल का नाही सांगता येत नाही. आमच्या गेल्या 25 वर्षाचा अनुभव सांगतो, कित्येक व्यक्तींना आता आम्ही पॉलिसी देऊ शकत नाही. वय पण कमी आहे, परंतु कोणाला मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, ऑपरेशन आहे, कोणाला BP शुगर आहे, कोणाला मोठा आजार आहे. कारण मित्रांनो, माणसाचं जीवन हे धोक्याने भरलेलं आहे. फक्त धोका कधी होणार आहे माहीत नाही आणि त्याचा विचार करूनच अगोदर प्लॅनिंग करायला पाहिजे. बरेच व्यक्ती टाळाटाळ करतात, कारण ह्याच्यात LICच्या पॉलिसीमध्ये तुम्हाला काही नाही झालं तरी पैसे गॅरंटेड मिळणार आहेत. म्हणजे पैसे वाढत जाणार आहेत, तुमच्या खर्चावर नियंत्रण येणार आहे आणि इन्कम स्टॉप झाल्यानंतर तुम्हाला इन्कम गॅरंटी चालू होणार आहे. काही नाही झालं तरी आपण म्हातारा तर होणार आहे का नाही, नक्की आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार, पैसे जर आपल्याकडे नसतील तर आपण कसं जीवन जगणार. पैशाशिवाय माणूस जगू शकत नाही, कारण पैसा मेन आहे, बेसिक. कारण पैशावर सगळे व्यवहार चालू असतात आणि पैशाचं कॉन्ट्रॅक्ट आयुष्यभर इन्कम मिळणारा पण करणं आपल्यालासाठी हिताचं आहे आणि लवकर घेतलं तर जास्त फायदा होईल. जेवढा उशीर कराल तेवढं आपलं नुकसान होईल. म्हणून लगेच फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. दोन्ही पॉलिसी करून घ्या. आपल्याला लहान मुलाच्या शिक्षणासाठी गरजेचे आहे, आपल्याला पेन्शनसाठी म्हातारपणी ह्याचा फायदा होतो, आपल्याला काही पैशाची इमर्जन्सी आली तर आपल्याला पैसे वापरायला मिळतात. LICच्या पॉलिसीवर लोन मिळतं, त्याला EMI नसतो, इंटरेस्ट रेट कमी असतो. म्हणजे लिक्विडिटी आहे ना, ही पैसे जे तुम्ही बचत करता त्याच्यातनं तुम्हाला वेळोवेळी मदत होईल. आणि पॉलिसी नसेल तर पैसे खर्च होऊन संपून जातील आणि पैसे कमवायचं वय पण संपेल आणि शेवटला आपल्याला खाडकन जागेल. त्यावेळेस आपल्यालाच आपली चूक लक्षात येईल. मित्रांनो, चूक होण्याच्या अगोदरच आपल्याला प्लॅनिंग केलं पाहिजे. चूक झाल्यानंतर त्याची सजा मिळते. बऱ्याच लोकांना आता पैसे कमवून प्रॉब्लेम आहेत का नाही, आयुष्यभर काबाड कष्ट करून वाईट दिवस, हा काय प्रकार आहे. हा आपला मानवनिर्मित आहे आणि न ऐकल्यामुळं. चांगल्या गोष्टी नाही ऐकलं तर नक्की नुकसान होतं.
जसं एखाद्या विद्यार्थ्यानं अभ्यास नाही केला तर नक्की नापास होतो, शेतकऱ्यानं पेरणी नाही केलं तर नक्की गवत उगवतं, घराला कुलूप नाही लावलं तर नक्की चोरी होती, गाडीला ब्रेक नाही लावून ब्रेक काढून जर चाललं, ब्रेक नाही लावलं तर ॲक्सिडेंट 100% होतो. तसं तुम्ही जर ह्या पॉलिसी नाही घेतल्या तर नक्की तुमचं नुकसान आहे. हे 100% सत्य आहे. फक्त ही वेळ उद्या येईल का परवा येईल का 2 महिन्यात 4 महिन्यात वर्षानं हे सांगता येत नाही. आणि कधीतरी इन्कम स्टॉप झाल्यानंतर ह्याचे महत्त्व कळतं. परंतु मित्रांनो, महत्त्व वेळ निघून गेल्यास कळून उपयोग होत नाही. वेळेच्या अगोदर कुणी तर सांगणारा पाहिजे आणि आपण ऐकलं पाहिजे. ऐकलं तरच फायदा होईल, नाही ऐकलं तर नुकसान 100% आहे. पैसे कमवून वाईट दिवस येण्याचं कारण हेच आहे. म्हणून इन्कम ॲग्रीमेंट करा आणि लॉस ॲग्रीमेंट मेडिक्लेम स्टार हेल्थची दोन्ही करार करून घ्या, म्हणजे तुम्हाला खूप फायदा होईल. ओके, थँक्यू.